असा जिवंत पापलेट कधी बघितलाय का? तोही असं वळवळ करताना. आणि आज पापलेट मासेमारीच्या जाळामध्ये आलेले वेगवेगळे मासे काय काय होते ते व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला नक्की समजणार आहे. तर जय मल्हार मंडळी, मी आहे आनंद, स्वागत आहे तुमचं डेली मिनी ब्लॉगचा दिवस 35वा. आज आपण गेले सकाळी 4 वाजता ती म्हणजे पापलेट मासेमारी करण्यासाठी. पापलेट मासेमारी करण्यासाठी खबर तर बरेच ठिकाणून होती, पण आम्ही गेले ते म्हणजे आमच्या चौपाटीच्या जवळच, अगदी जवळच होते. जेणेकरून चौपाटीच्या चिखलावर काय पापलेट असेल तर आपलं जाळेला लागेल. आम्ही 10 जणांची एकच मोठी जाळ करून पूर्ण एक परत मारली होती, जेणेकरून आपले मासे आहेत ते आपल्याला भेटण्याची शक्यता वाढेल. इकडे आपला विमान पण चालला होता, तसं उजलत आला. इथे आपली ही पापलेट मासेमारी करण्याची जाळी तुमच्या समोर दिसत असेल. मग त्यावर पहिलीच जाळ उचलली, पहिलेच पदरावर आला तो म्हणजे एवढी मोठ्या साईजमध्ये करपार. मी करपार बोलतो, पण गोनपार सुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट नक्की करा. नंतर पुढे उचलता आला म्हणजे हा एवढा मोठ्या साईजचा एक वाघे पाकाट. त्याचा फटाफट काटा तोडून घेतला. हा काटा काळजीपूर्वक तोडावा लागतो. चुकून जर हातावितात लागला तर याचं काम हॉस्पिटलमध्ये जाण्याशी होणार नाही. आणि नंतर आपल्याला लागला म्हणजे पहिलाच जिवंत सरला. फटाफट त्याला घेतला आणि भरला डब्यामध्ये. असा आम्ही जाला ओढता आपल्याला आला तो म्हणजे भला मोठा तांब मासा. नाही करून 2.5 ते 3 किलोचा तांब होता, पण त्या तोंडाला थोडंसं लागलं पण होतं. पण हा मासा आमच्या जाळामध्ये अडकलेला एक छोट्याशा नारळावरती चाव मारला आणि स्वतः अडकला गेला. कधी असा भेटत नाही, फर्स्ट टाईम आम्हाला असं भेटला. काकावर लय खुश झाला, फटाफटाला काढून घेतला. हा काढताना खूप काळजी करावी लागते, कारण याचे दात अतिशय बेकार असतात, एकदम शार्प नसतात. हा मस्त काढून डब्यात भरला. एकीकडे आपल्या झूमधले आपले काका चालले मस्त पापलेटने दाखवला. इकडे आपला दक्ष एका बाजूला होता. पापलेटची साईजच एवढीच होती, जास्त मोठ्या साईजमध्ये होती, तरी हे नाही करून मस्त साईजमध्ये पापलेट होते. एकीकडे हे स्पीडबोटवाले आमच्या जालांवरनं बघा कसे स्पीडली बोट घेऊन जात होते. इकडे बंदरामध्ये आले आणि हा भल्या मोठ्या मानेचा बगला दिसला. मग काय आपण आपली जी मच्छी होती ती फटाफट आपण आपल्या बर्फामध्ये भरून घेतली, कारण हे उद्या जाणार होतं ते विकायसाठी. मावळ बर्फाच्या बॉक्समध्ये टाकून त्यावरती बर्फ मारून घेतला. आणि नंतर ही बघा ही मोठ्या साईजमध्ये भेटलेली करपा माझ्या हातापेक्षा मोठे बर्फ मारून त्यावरती पर एक कपडा ठेवून आपला पापलेट जो आहे ते मस्त लावले उद्यासाठी. मग आपण काल पकडलेली जी शिना आहेत ती विकायसाठी आणली. कसल्या मोठ्या साईजमध्ये होते बघा. व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.